किडनी स्टोन्स झाल्यानंतर सर्वात मोठा धक्का किंवा प्रॉब्लेम माहिती की काय आहे? स्टोन काढला तरी 70% लोकांना तो पुन्हा होतो. तर ह्यामागे काही गंभीर चुकीचा आहार किंवा एक प्रॉब्लेम आहे ज्याला मेटाबॉलिक डिसऑर्डर असं म्हणतात. तर ही कारणं असू शकतात जेणेकरून किडनी स्टोन्स परत होतात. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की किडनी स्टोन्स किती प्रकारचे असतात, ते का होतात, त्यानंतर तुम्ही कुठल्या चुका करताय आणि किडनी स्टोन्स परमनंटली ठीक होण्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे. सो तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल, स्पेशली तुम्हाला हा त्रास असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्समध्ये कुणालाही हा त्रास असेल, तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सो सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे की किडनी स्टोन्स किती प्रकारचे असतात. 3 मेन टाईप आहेत आणि ते म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि युरिक ॲसिड स्टोन्स. जास्त करून लोकांना ह्याच 3 प्रकारचे स्टोन्स होत असतात. तर स्टोन्स युजली का होतात? तर बघा, एकतर ज्या प्रकारचे स्टोन्स बनतात त्या गोष्टी तुम्ही आहारातून खूप जास्त घेता किंवा किडनीची एक ॲबिलिटी असते, म्हणजे किडनीचं एक फंक्शन असतं जे की बॉडीने बाहेर काढलेले पदार्थ किडनी वाटे किंवा युरिन वाटे ते बाहेर पडले पाहिजेत. तर किडनीची जी कार्य करण्याची क्षमता असते ती कमी होते. म्हणूनच हे काही जे केमिकल्स आहेत म्हणजे कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्झॅलेट किंवा युरिक ॲसिड हे किडनीमध्येच राहतात आणि मग त्याचे स्टोन्स बनायला लागतात. सो तुम्ही कुठल्या मिस्टेक्स करताय जेणेकरून हे किडनी स्टोन्स परत होत आहेत. सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे पाणी कमी पिणं. बरेच जण पाण्याचा इंटेक व्यवस्थित करत नाहीत आणि त्यामुळे काय होतं, युरिन कॉन्सन्ट्रेटेड होतं. म्हणजे जेवढ्या वेळा युरिनेशनला तुम्ही गेला पाहिजेत किंवा लघवीला गेला पाहिजेत तेवढ्या वेळा तुम्ही जात नाही आणि म्हणूनच हे जे काही टॉक्सिन्स आहेत जे किडनीमध्ये साठायला लागतात आणि मग त्याचे स्टोन्स होतात. दुसरी मिस्टेक म्हणजे खूप जास्त प्रमाणात प्रोसेस फूड खाणं किंवा ज्या पदार्थांमध्ये खूप अधिक प्रमाणात मीठ आहे. जसं आपण घरी मीठ खातो ते कमी करण्याची गरज नाही, पण जर तुम्ही खूप पॅकेट फूड्स खात असाल तर त्यामध्ये मीठ भरपूर असतं आणि प्रिझर्वेटिव्ह असतात. तर ह्या सगळ्या कारणांमुळे सुद्धा मीठ जे आहे त्याचं प्रमाण युरिनमध्ये वाढतं आणि कॅल्शियम शरीराबाहेर फेकलं जात नाही. म्हणूनच तुम्ही पॅकेट फूड्स किंवा जे जास्त प्रमाणात मीठ असतं ते खाणं कमी केलं पाहिजे. त्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे ती मिस्टेक सर्वजण करत असतात आणि ते म्हणजे साखर, कार्बोहायड्रेट्स ह्यांचं प्रमाण आहारामध्ये अधिक घेणं. तर आता तुम्ही म्हणाल की ह्याचा किडनी स्टोन्स होण्याशी काय संबंध आहे? तर मेजर जो काही प्रॉब्लेम आहे तो हाच आहे. कारण जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स घेत नाहीत किंवा चांगले फॅट्स घेत नाहीत आणि जास्त प्रमाणात कर्बोदकं घेता म्हणजे भात, भाकरी ह्यांचं प्रमाण अधिक असेल आणि जे काही जरुरी प्रोटीन्स असतात त्यांचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला एक प्रॉब्लेम होऊ शकतो ज्याला म्हणतात इन्सुलिन रेझिस्टन्स. सो इन्सुलिन रेझिस्टन्समुळे खूप जणांना वाटतं फक्त डायबिटीज होतं, तर असं नाही आहे. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे शरीरामध्ये खूप सारे आजार होऊ शकतात. इन्सुलिन रेझिस्टन्समुळे महिलांमध्ये हॉर्मोनल इश्यूज होतात, PCODचा त्रास होतो, त्यानंतर हृदयविकार सुद्धा होऊ शकतात, किडनीचे आजार होऊ शकतात, लिव्हरचे आजार होऊ शकतात, तसंच किडनी स्टोन सुद्धा बनू शकतो. सो बघा, जेव्हा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो तेव्हा किडनीची कार्य करण्याची क्षमता कमी होऊन जाते. म्हणजे किडनीने जे काही टॉक्सिन्स, सॉल्ट्स जे काही शरीराने बाहेर फेकले ते बाहेर काढले पाहिजेत, पण तसं होत नाही आणि म्हणूनच जे काही सॉल्ट्स किंवा टॉक्सिन्स आहेत ते किडनीमध्येच बराच काळ राहतात आणि म्हणूनच युरिक ॲसिड वाढतं किंवा जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते वाढतं आणि मग स्टोन बनायला लागतात. बरेच जण ह्याला रिलेट करतात की आम्हाला असं सांगितलं जातं की जर तुम्हाला युरिक ॲसिड वाढलेला आहे किंवा तुम्हाला स्टोन्स झालेले आहेत तर तुम्ही प्रोटीन घेऊ नका. जर तुम्ही अति प्रमाणात प्रोटीन घेत असाल, म्हणजे बघा आपल्याला जरुरी असलेलं प्रोटीन असतं जेवढं वजन आहे तेवढं ग्रॅम ऑफ प्रोटीन. जर तुमचं 70 किलो वजन असेल तर तुम्हाला 70 ग्रॅम प्रोटीन घेतलं पाहिजे. पण जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल, म्हणजे तुम्ही वर्कआउट पण करत नसाल आणि जास्त प्रमाणात प्रोटीन घेत असाल, जसं तुमच्या बॉडीच्या वजनापेक्षा डबल प्रोटीन घेत असाल तर त्रास होऊ शकतो. पण नॉर्मल प्रोटीननी त्रास होत नाही. इनफॅक्ट कमी प्रोटीन घेतल्याने त्रास होतो, कारण कमी प्रोटीनमुळे इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास होतो. म्हणूनच तुम्ही तुमचा आहार सुधारला पाहिजे आणि जेवढं जरुरी प्रोटीन आहे तेवढं घेतलं पाहिजे. प्रोटीन ह्याच्यासाठी गरजेचं आहे जेणेकरून बॉडीने आपलं कार्य व्यवस्थित केलं पाहिजे. प्रत्येक आपला सेल जो शरीरामध्ये बनतो तो प्रोटीननी बनतो. आपले मसल्स, केस किंवा जे काही एन्झाईम शरीरामध्ये बनत असतात, हॉर्मोन्स शरीरामध्ये बनत असतात, सर्वासाठी प्रोटीनची गरज असते. म्हणजेच तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जर प्रोटीन्स कमी घेतले तर शरीराचं फंक्शन किंवा शरीराचं कार्य व्यवस्थित चालणार नाही आणि म्हणूनच हे सगळे आजार होतात. सो युरिक ॲसिड स्टोन्स किंवा जे कॅल्शियमचे स्टोन्स बनतात ह्याचं मेजर जे कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स, खराब डाएट. त्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे ती म्हणजे जास्त प्रमाणात
सॉफ्ट ड्रिंक्स घेणं. बघा सॉफ्ट ड्रिंक्स जे असतात किंवा कोल्ड ड्रिंक्स जे असतात त्याच्यामध्ये फॉस्फरिक ॲसिड असतं आणि फॉस्फरिक ॲसिड हे बोन्समधलं कॅल्शियम बाहेर फेकतं. सो बॉडी जास्त प्रमाणात कॅल्शियम बाहेर फेकायला लागते आणि म्हणून सुद्धा किडनीमध्ये स्टोन्स होऊ शकतात. सो तुम्ही कोल्ड ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, इवन चहा किंवा कॉफी ह्यांचं सुद्धा अति प्रमाणात जर सेवन करत असाल तर ते तुम्ही कमी केलं पाहिजे. त्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे ती म्हणजे जेव्हा आपल्याला सप्लिमेंट्सची गरज असते तेव्हा जर तुम्ही सप्लिमेंट्स घेतले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला स्टोन्स होऊ शकतात. सो बघा जास्त करून जसं मी सांगितलं की कॅल्शियमचे स्टोन्स होतात आणि कॅल्शियम जे काही आपल्या आहारातून आपल्याला मिळतं ते बोन्समध्ये गेलं पाहिजे. ते जर बोन्समध्ये नाही गेलं, रक्तामध्येच राहिलं तर हळूहळू बॉडी त्याला बाहेर फेकते. तर जे आहारातलं कॅल्शियम किंवा तुम्ही कधी काही सप्लिमेंट्स घेत असाल कॅल्शियमचे तर ते बोन्समध्ये, दातांमध्ये, नखांमध्ये गेले पाहिजेत. तर त्यासाठी विटॅमिन D3, K2 आणि मॅग्नेशियम हे बाकीचे 3 सप्लिमेंट्स किंवा बाकीचे 3 न्यूट्रिएंट्स सुद्धा खूप गरजेचे असतात. सो अन्नातलं आपल्या कॅल्शियमच्या पोटामध्ये गेलेलं आहे ते रक्तामध्ये सोडतात आणि मग रक्तातलं कॅल्शियम बोन्सपर्यंत घेऊन जाण्याचं काम जे आहे ते करत असतं विटॅमिन K2. बोन्सच्या चांगल्या हेल्थसाठी मॅग्नेशियम सुद्धा गरजेचं असतं. म्हणूनच नियमितपणे तुम्ही विटॅमिन D3, K2, मॅग्नेशियम हे सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत जर तुम्हाला सतत किडनी स्टोन्सचा त्रास होत असेल तर. त्यानंतर पुढची जी मिस्टेक आहे ती म्हणजे युरिन खूप जास्त वेळ थांबवून ठेवणं. बरेच जण कामामध्ये व्यस्त असतात आणि त्यांना फील होत असतं की मला युरिनेशनसाठी गेलं पाहिजे पण ते इमिजिएटली जात नाही. तर ह्यामुळे किडनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं आणि जेव्हा किडनीमध्ये इन्फेक्शन होतं तेव्हा सुद्धा स्टोन बनण्याचे चान्सेस वाढून जातात. म्हणूनच जेव्हा केव्हाही तुम्हाला फील होतं की युरिनेशनसाठी जायचं आहे मी इमिजिएटली वॉशरूममध्ये गेलं पाहिजे. बघा ह्या सगळ्या मिस्टेक्स आहेत त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तर आता आपण जाणून घेऊया की जर हे किडनी स्टोन्स मुळापासून ठीक करायचे असतील तर काय केलं पाहिजे, कुठली ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर सर्वात प्रथम पाण्याचं इंटेक वाढवलं पाहिजे. तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी रोज प्यायलंच पाहिजे. त्यानंतर प्रोसेस फूड्स आहेत, पॅकेट फूड्स आहेत आणि जे सॉफ्ट ड्रिंक्स आहेत हे घेणं टोटली किंवा कम्प्लिटली बंद केलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोटीन रिच डाएट घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण जो इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास आहे तो तुम्हाला ठीक केला पाहिजे. बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की आम्ही नियमितपणे टेस्ट करतो त्याच्यामध्ये इन्सुलिनचा असं काहीही प्रॉब्लेम दाखवत नाही. बॉडीमध्ये इन्सुलिनचा प्रॉब्लेम दाखवण्यासाठी किंवा वाढलेलं इन्सुलिन दाखवण्यासाठी, इवन शुगर वाढलेली दाखवण्यासाठी खूप जास्त कालावधी लागतो. डायबिटीज एका दिवसात चालू होत नाही किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स एका दिवसात चालू होत नाही. तुमचं जे आधीचं डाएट आहे म्हणजे तुम्ही मागचे 5 ते 6 वर्ष काय खाल्लंय त्यावर हळूहळू डायबिटीस आणि जे काही मोठे आजार आहेत ते चालू होतात आणि ब्लडमध्ये हे चेंजेस दाखवण्यासाठी म्हणजे इन्सुलिन वाढलेलं दाखवण्यासाठी किंवा डायबिटीस आहे हे दाखवण्यासाठी बराच कालावधी लागतो. पण बॉडी त्याच्या आधीच काही ना काही लक्षणं देत असतं. म्हणून हा गैरसमज काढून टाका की माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, मला तर इन्सुलिनचा प्रॉब्लेमच नाही आहे, मी नेहमी टेस्ट करतो आणि ते नॉर्मल येतात. पण असं नाही आहे. जर तुम्हाला हा त्रास होतोय तर बॉडीने हळूहळू ते इन्सुलिन रेझिस्टन्सकडे जात आहे. तर ते रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला तुमचा आहार व्यवस्थित केलाच पाहिजे. सो प्रोटीन रिच डाएट आणि इवन हेल्दी फॅट्स घेणं सुद्धा चालू करा कारण हे शरीरासाठी नेसेसरी आहेत. जेव्हा तुम्ही हेल्दी फॅट्स घेता तेव्हा शरीरातील सूज कमी होते, शरीरातील पेनसुद्धा कमी होतं. सो ओमेगा 3 फॅट्स आणि प्रोटीन्स हे महत्त्वाचे आहेत इन्सुलिन रेझिस्टन्सचा त्रास कमी करण्यासाठी. त्यानंतर सप्लिमेंट्स जसं मी सांगितलं तुम्ही विटॅमिन D3, K2 आणि मॅग्नेशियम ह्याचे सप्लिमेंट्स नियमितपणे घ्या जेणेकरून स्टोन्स परत होणं कमी होईल. कारण जे काही फ्री फ्लोईंग कॅल्शियम आहे तुमच्या रक्तामध्ये ते बोन्समध्ये जाईल आणि हळूहळू जे स्टोन्स होण्याचा त्रास आहे तो कमी होऊन जाईल. आणि लास्ट मी म्हणेन की तुम्ही होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या. होमिओपॅथीमध्ये खूपच चांगली आणि इफेक्टिव्ह मेडिसिन्स आहेत जी स्टोन्सला बाहेर फेकण्यासाठी मदत करतात आणि जो रिकरन्स आहे म्हणजे सतत स्टोन जे बनण्याची प्रक्रिया आहे ती सुद्धा कमी होते. पण आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये फक्त मेडिसिन्स देत नाही, आम्ही लाईफस्टाईल चेंजेस, डाएट, सप्लिमेंट्स आणि मग मेडिसिन्स असं सगळं होलिस्टिक पद्धतीने उपचार करत असतो. सो तुम्हाला सुद्धा जर किडनी स्टोनचा त्रास असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणालाही किडनी स्टोनचा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.